माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीला आलेलो आहे आणि भेटीला यायचं कारण जवळपास आपल्याला कळलेलं आहेच, लक्षात आलेलं असेलच. बरेच दिवस कोरोना व्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनामध्ये होतंच, ते नेहमीच असतं. पण हल्ली आपण असता कुठे घरामध्ये, आणि कारण नसताना उगाचच कोणी आपल्याला घरामध्ये बंद करून ठेवणं हे कोणालाच आवडणार नाही. अगदी मला सुद्धा आवडत नाही की आपल्याला काही बंधने टाकावी. जी लागली होती ती आनंदाने काही केली होती अशातला भाग नाही. पण या सगळ्या काळामध्ये जवळपास आता 1 वर्ष होत आलं. मला काल परवा कोणी तरी विचारलं की ह्या काळामधला संपूर्ण या लॉकडाऊन किंबहुना कोविडच्या काळातला आनंदाचा तर असूच शकत नाही, पण समाधानाचा क्षण आपला कोणता. आणि मी तेव्हाही सांगितलं, आजही सांगतोय की या सर्व काळामध्ये जो संवाद मी आपल्याशी करत होतो, जसा आज करतो आहे, आपण मला आपल्या कुटुंबातील परिवारातील एक सदस्य असं मानलं. महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात कसा अडकतोय? सध्या साक्री तालुक्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रामीण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरलेला आहे. त्यामुळे लोक उपचाराला पुढे येत नाहीत. म्हणून आम्ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे तपासणीची व्यवस्था ठेवलेली आहे. लोकांनी तपासणी करून घ्यावी आणि आपले जे काही पुढचा संभाव्य धोका आहे तो टाळता यावा म्हणून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आमच्या जे काही टीम आहेत, ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे शिक्षक आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आशाताई आहेत, या सर्वांच्या माध्यमातून घरोघरी गृहभेटी देऊन लोकांना समजून सांगण्यात येत आहे. तर या संदर्भात साक्री तालुक्यातील 555 शाळांची आपण मदत घेतलेली आहे. त्यातील मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक या सर्वांच्या मदतीने प्रत्येक गावात आणि पाड्यात सर्वेक्षणाचं काम हे सातत्याने सुरू आहे. ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन असेल त्या ठिकाणी विशेष सूक्ष्म निरीक्षण पथकसुद्धा आपल्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने सुरू केलेले आहे. ज्या छोट्या छोट्या गावात लस बाबत किंवा कोरोना संदर्भात ज्या गैरसमजुती आहेत त्या दूर करण्यासाठी आमचे शिक्षक वर्ग, शिक्षकातील ज्येष्ठ शिक्षकांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं प्रबोधनाचं काम प्रत्येक खेड्यात आमच्या शिक्षकांमार्फत सुरू आहे. म्हणून नियमित हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, नियमित मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी वावर न करणे, या गोष्टींचं पालन, सोशल डिस्टन्सिंग या सर्व बाबींचं पालन करण्यासाठी आमचे शिक्षक सर्वांना प्रबोधन करून प्रत्येक नागरिकांमध्ये या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत आहे. ग्रामीण भागना सर्व लोकांसाला मी आव्हान करू की कोरोनाने ही दुसरी लाट जीव ती सर्वात जास्त आता आपल्याला खेडागाव किंवा ग्रामीण भाग में जास्त प्रमाणात त्यांना संसर्ग होई राहिना, तरी लोक ते त्यांना संसर्ग होई राहिना तरी ते अंगावरच काढ राहिनात. म्हणजे त्या चेकअप करत नाही किंवा त्यावर उपचार वगैरे घेत नाही. तर त्यासनी पहिले चेक करायला पाहिजे आणि उपचार घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यावर जर काही त्याला पॉझिटिव्ह वगैरे होणार तर त्यांनी स्वतः एका वेगळ्या खोलीमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे त्यांनापाशी दुसरा साला त्रास नको व्हायला, याने करता आपली स्वतः वयसनी क्वारंटाईन व्हायला पाहिजे किंवा वेगळी खोलीमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे आपल्यापाशी आपला कुटुंबी सुरक्षित राहील, म्हणजे त्यासाला त्यांना संसर्ग होणार नाही. आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय सीओ मॅडम यांनी वेळोवेळी भेटी देऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही ग्रामीण भागात ह्या सर्व समस्यांचा समूळ नष्ट होण्यासाठी भेटी दिलेल्या आहेत.
याच्यामध्ये लोकांनी मास्क वापरण्यापासून, गर्दी टाळण्यापासून, स्वच्छता पाळण्यापासून सर्व ज्या काही बारीक सारीक सूचना आहेत त्या आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. याच्यामध्ये सध्याची परिस्थिती जी आहे, जेव्हा रुग्णांची तपासणी होते, संशयितांची तपासणी होते, तेव्हा जे पॉझिटिव्ह आढळून येतात त्यांना होम क्वारंटाईन केलं जातं आणि हे होम क्वारंटाईन केल्यानंतर त्या होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना त्या गावामध्ये तिथं घरीच थांबून त्यांना आरोग्य विभागामार्फत योग्य तो औषधोपचार केला जातो आणि ते बरे होत आहेत, बरे झालेले आहेत. होम क्वारंटाईनचे याच्यात आपल्याला जे काही फारसं त्यांना त्रास नाही आहे, फार लक्षणं म्हणजे त्रास नाही आहे, त्यांना होम क्वारंटाईन केलं जातं. ज्यांना काही त्रास आहे त्यांना कोविड सेंटर बांधले आहे. त्याचप्रमाणे आता नव्यानेच आपण पिंपळनेर सामोरे येथे कोविड सेंटर निर्माण केलेलं आहे. येथे देखील आपण त्यांना ॲडमिट करत असतो. ज्यांना माइल्ड प्रमाणात लक्षणं आहे अशा लोकांना आपण कोविड सेंटर भांडणे येथे वर्षभरापासून सुविधा केलेली आहे. तसेच आता नवीनच ते पिंपळनेर भागात सामडे येथे ॲडव्होकेट संभाजीराव पगारे यांच्या जे आश्रमशाळा आहेत तिथे नवीन कोविड केअर सेंटर चालू केलेलं आहे. तिथे पण 100 बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे जे काही लागणारं मनुष्यबळ आहे, डॉक्टर, स्टाफ असतील आणि साफसफाई कामगार आहेत, या सगळ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि तिथे पण लोकांचं क्वारंटाईनचं व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवण, नाश्ता, पाणी आणि औषधोपचार पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज लोकांना जास्त करून ग्रामीण भागातील लोक हे बऱ्याच वेळेस टेस्टिंग म्हणजे कोरोनाची टेस्टिंग चाचण्या करायला घाबरत असतात. आरोग्य पथक गावामध्ये गेल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे लोक टेस्टिंग करतील आणि आम्हाला उचलून नेऊन कोविड सेंटरला कोंडून देतील. पण प्रत्यक्ष तसं नाही आहे. जे काही आपलं ब्रेक द चेन ही मोहीम आहे शासनाची, त्याच्यामध्ये जो व्यक्ती पॉझिटिव्ह आला त्याला आयसोलेट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या बेसिसवर आपण जे रुग्ण मॉडरेट टू सिव्हिअर आहेत त्यांना तर 100% ॲडमिट करण्याची गरज असते. पण जे माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक आहेत अशा रुग्णांना आपण एक तर होम क्वारंटाईन किंवा कोविड केअर सेंटरला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करत असतो. तर लोकांचा हा गैरसमज आहे की पॉझिटिव्ह आल्यानंतर उचलून येतात. खरं बघितलं तर लोकांनी याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. असं कुठलाही गैरसमज कोणी बाळगून घेऊ नये. औषध तेव्हाही नव्हतं, औषध आजही नाही आहे. एक दिलासादायक बातमी म्हणजे आपल्या हातामध्ये आता वॅक्सिन नाही म्हटलं तरी आलेलं आहे. वॅक्सिनची सुरुवात झालेली आहे. तीन 3,81,305 लोगों को टीकाकरण किया गया है. ये आंकड़े शाम के 5 बजे तक के हैं और अब तक कोई सीरियस या सीवियर श्रेणी के अंतर्गत AFI वैक्सीनेशन से जिसको जोड़ा जा सके रिपोर्ट नहीं हुआ है. महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज कोरोना का टीका लगवाया है, यानी वैक्सीन ली है. मुंबई के JJ अस्पताल में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कोरोना की वैक्सीन ली. की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या पूर्ण देशभरामध्ये कोविड-19चे लसीकरण यावर्षी 16 जानेवारी सुरू झालेलं आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे की सर्वांना संरक्षण मिळावे. आपल्याला 2 लसी प्राप्त झालेल्या आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. या दोघं लसींचे आपल्याला 2 डोस घेणे क्रमप्राप्त आहे. 2 डोस घेतल्यानंतरच आपलं संरक्षण मिळणार आहे. म्हणून आपण कोविशिल्डची लस जी आहे सिरम इन्स्टिट्यूट पुण्याने जे बनवलेली आहे ती कोविशिल्डची लस आपण पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस आपण तो 45 दिवसानंतर घेऊ शकतो. आणि जी कोवॅक्सिनची लस आहे ती लस आपण 4 नंतर घेऊ शकतो. म्हणजे 28 दिवसानंतर आपण ती लस घेऊ शकतो. तर सर्वांनी 2 डोस आपले पूर्ण करायचे आहेत. या बाबतीत थोडीशी अंधश्रद्धा किंवा थोडंसं भीती लोकांच्या मनामध्ये अशी आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर काही त्रास होतो का, तर अत्यंत सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. किरकोळ ताप येणं असेल किंवा थोडीशी अंगदुखी असेल, पण हा त्रास फक्त आपल्याला 1 दिवस जाणवतो. त्यामुळे याच्याकडे कोणी
भीती म्हणून बघू नये आणि सर्वांनी आपले 2 डोस जरूर पूर्ण करावे, जेणेकरून आपण पुढची जी कोविड-19ची लाट येणार आहे त्या लाटेला आपण अटकाव घालू शकतो. लोकांशी मनमा एक गैरसमज निर्माण व्हायला की लस टोशीनी लोक मरी जाता, म्हणजे तशा काही होत नाही. लस टोशीनी उलट लस टोशीचा फायदा होईल, म्हणजे कोरोना जरी होईना तरी लस जर टोचत राहिली तर त्यांना जास्त काही आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे आपली लस जर लिहिली तर आपल्याला कोरोना बी होई गया तरी त्यांना आपल्याला जास्त काही त्रास होत नाही. म्हणजे आपल्याला व्हेंटिलेटरनी गरज पडत नाही किंवा ऑक्सिजननी गरज पडत नाही. म्हणजे आपण साधी पॅरासिटामॉल गोळी जरी लिहिली तरी आपण तेव्हा सुधरी जायचं. म्हणजे आपल्या खेडागावना ज्या काही लोक आहेत त्यासनी मनमा ही जी शंका निर्माण व्हायला की लस टोशीनी मरी जातात, तर तशा काही होत नाही. एक वेगळी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि ही भीती दूर करण्यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे, करण्यात येत आहे. लसीकरणापासून कुठलाही धोका नाही. लसीकरणामुळे आपण आपला जीव वाचवू शकतो. लसीकरण करून घेणं हा एक प्रभावी माध्यम आहे, प्रभावी साधन आहे आणि लसीकरणामुळे आपल्याला या आजारावर प्रतिबंध करता येईल. म्हणून लसीकरणाचा वेग आता वाढलेला आहे. लोकांमध्ये असं गैरसमज झालेलं होतं की लसीकरणामुळे काही लोक गावामध्ये आम्हाला असं कळा की लस घेतली का त्या लसीमुळे मृत्यू होतो. इतकं म्हणजे भयानक असे गैरसमज लोकांमध्ये काही ठिकाणी पसरलेला होता. आम्ही ठिकठिकाणी आमची वैद्यकीय टीम, आम्ही सभापती मॅडम, उपसभापती साहेब, सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य, आमचे पंचायत समिती स्तरावरून नेमलेले काही संपर्क अधिकारी, नोडल अधिकारी, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही गावोगाव पोहोचून गावोगाव जाऊन हा गैरसमज दूर करून कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल आणि याच्यासाठी लसीकरण हे 100% कसं होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. कोविडचा जो आजार आहे याला जर ओव्हरलॅप करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ते कोविड या आजारावरचं जे लस आहे ते त्या लस घेणं. आणि जोपर्यंत आपण लस घेत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोटेक्शन भेटत नाही. त्याच्यामुळे आपण आत्तापर्यंत 14 PSCच्या अंडर 14 PSCला व 32 उपकेंद्र असं जवळपास 40 ठिकाणी आपण कोविडचं लसीकरण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 30 एप्रिलपर्यंत 45 वयोगटाच्या वरती सगळ्यांना आपण लसीकरण करत असतो. सगळ्यांना माझी कळकळीची विनंती राहील की जास्तीत जास्त लसीकरण आपल्या जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरला जाऊन लसीकरण करून घ्यावं. लसीकरण घेतल्यानंतर थोडंफार अंग दुखणं, ताप आल्यासारखं वाटणं, डोकं दुखणं असं जाणवतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला ते पण होऊ नये म्हणून आपण जिथे लस दिली तिथे आपण गोळ्या देत असतो. त्याच्यामुळे तो पण प्रश्न मिटतो आपला. आणि आतापर्यंत आम्ही आमची तालुक्याची टीम, जिल्ह्याची टीम बऱ्याच ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर आपले जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांचं हेच मोस्ट ऑफ गैरसमज आहे की लोकांना टेस्टिंग करून उचलून नेणं किंवा लसीकरण न करणं. तर मागे 2-3 दिवसापूर्वी मी बसराड PSCला व्हिजिट दिली आणि तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटलो. गावकऱ्यांचे जे काही प्रतिष्ठित लोक आहे किंवा ज्यांचे एका खेड्यापाड्यातील जे काही वडीलधारे लोक आहेत त्यांना भेटलं. त्या लोकांशी मी डिस्कस केल्यानंतर हेच जाणवलं की वॅक्सिन न घेण्याचं कारण हेच आहे की गैरसमज खूप आहेत. हे होतं ते होतं, लस घेतल्यानंतर आयुष्य कमी होतं. तर अशा काही लोकांचे गैरसमजुती आहेत ते खोटे आहेत. त्याच्यावर कोणीही विश्वास करू नये. छोट्या गावामध्ये काही सुविधा नसतात, परंतु या कुटुंबामध्ये जर कोणाला जर काही प्रॉब्लेम असतील, शंका असेल कोविडबाबत, तर आमच्या शिक्षक बंधू किंवा अंगणवाडी ताई, अंगणवाडी सेविका यांना आपली शंका विचारा. निश्चितपणे ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपण कोरोना संदर्भात वेळेवर आवश्यक उपचार घेणं आवश्यक आहे. जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आपण या आजारापासून म्हणजे आजार कोणीही लपू नये. सर्दी, खोकला, ताप जे काही असेल
असं काही लक्षण असतील तर ताबडतोब नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, येथे जाऊन तपासणी करून घ्यावी. या घाबरण्यासारखं काही नाही, घाबरून जाऊ नये. आणि आपण असे जे काही लक्षण असतील, त्रास असतील तर तातडीने यांनी तपासणी करावी. जे भविष्यात कसं होतंय हे जर याच्यात उशीर केला तर निश्चितच त्याचा त्रास वाढतो, ऑक्सिजनची गरज भासते, गरज पडलं तर व्हेंटिलेटरची सुद्धा गरज भासते. म्हणून हा सर्व याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपण ज्या काही तपासण्या सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेऊन लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि हा कोरोनामुक्त व्हावे, सगळं हा तालुकाच कोरोनामुक्त व्हावा यासाठी जनतेचं सहकार्य लाभणं आम्हाला गरजेचं आहे. आम्ही तसा प्रयत्न करत आहोत. निश्चितच आम्हाला विश्वास आहे की निश्चित आपण येत्या काही दिवसामध्ये कोरोनापासून मुक्त होऊ. जे रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह येतात, ज्यांची RT-PCR किंवा रॅपिड अँटिजेन पॉझिटिव्ह येते, अशा रुग्णांनी कुठलेही टाळाटाळ न करता ताबडतोब पॉझिटिव्ह आल्यानंतर 7 दिवसाच्या आत जर आपण वेळेवर आणि योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपण जे काही सिव्हिअर फेज असतो त्याच्यामध्ये जात नसतो. आणि त्याच्यामुळे लोकांनी एखादा पॉझिटिव्ह आला तर इकडे तिकडे पडून न जाता, शेतात पडून न जाता शासनाला सहकार्य करावं आणि नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आपले जे काही 2 कोविड सेंटर आहेत तिथे येऊन भेट द्यावी. कोणीही याच्यामध्ये हलगर्जीपणा किंवा ट्रीटमेंट घेण्यास वेळ लावू नये, कारण आपण ट्रीटमेंट घेण्यामध्ये वेळ लावला तर जो काय आजार आहे, जे आपले जे लंग्स आहेत, लंग्समध्ये आजार पसरत असतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला जे काही ऑक्सिजनची डिमांड आहे ती जास्तीत जास्त होत असते. लंग्स इन्फेक्शन जास्त वाढलं की ते आपल्या शरीरातलं ऑक्सिजन कमी होतं. आणि आता मोस्ट ऑफ पेशंटला असंच होतं आहे की खेड्यापाड्यातील लोक डायरेक्ट पेशंट कोविड सेंटरला आले की ऑक्सिजन लागतं. तर हे केवळ आपल्या दुर्लक्षांमुळे होतं आहे. आपण जर दुर्लक्ष केलं नाही, वेळोवेळी ट्रीटमेंट घेतली तर या ऑक्सिजनवर जाण्याची वेळ येणार नाही. ही माझी कडकडची विनंती आहे. माझी सर्वांना विनंती राहील की आपण आपले कोविड-19 लस वॅक्सिनचे 2 डोस घ्यावे आणि आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला आणि पर्यायाने आपल्या तालुक्याला कोविडपासून संरक्षण प्राप्त करून द्यावे आणि सर्वांना विनंती. आम्ही तुम्हाला कळकळीने सांगितलं ना की लस टोचिल्या, चेकअप करेल्या, सरकारी दवाखान्यामध्ये सगळा उपचार लिया. तर अशा पद्धतीने तुम्ही जी मनाची शंका आहे ती काढी टाका आणि सगळ्यांनी लस टोचिल्या. साक्री तालुका क्षेत्रफळाने जरी मोठा असेल लोकसंख्येने सुद्धा, तरी सुद्धा आमच्या तालुक्याकडे विशेष लक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षणाधिकारी साहेब, प्राथमिक माध्यमिक आणि तसेच साक्री तालुक्याचे पालक माननीय तहसीलदार साहेब, साक्री विभाग, पिंपळनेर विभाग आणि माननीय गट विकास अधिकारी साहेब, आपले सर्व नोडल अधिकारी, सर्व संपर्क अधिकारी यांच्या नियोजनाने साक्रीमध्ये सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. आणि प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन दारोदारी आमच्या अंगणवाडी सेविकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी हे नियोजनाने काम सुरू केलेले आहे. लवकरात लवकर 100% लसीकरण होऊन सर्व नागरिकांना यापासून सेफ करण्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू कार्यरत आहेत. शेवटी एकच सांगेल की मनात भीती बाळगू नका, पण कोरोनाची काळजी घ्या आणि आपलं कुटुंब सुरक्षित ठेवा. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास वॅक्सिनेशनचा जो कार्यक्रम आपण सुरू केला आहे त्या माध्यमातून 9 लाखाच्या आसपास आपण आपले ज्याला फ्रंटलाईन वर्कर्स म्हणतो किंवा अगदी कोविड योद्धे त्यांना त्याची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वॅक्सिनबद्दल सुद्धा एक गैरसमज किंवा समज होता की नक्की वॅक्सिनने साईड इफेक्ट काय होतात का, म्हणजे ह्याच्या उपयोगापेक्षा रोगापेक्षा इलाज भयंकर होतो का. पण आज 9 लाखाच्या आसपास आपण आपल्या या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना जे जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना वॅक्सिन दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्याचे साईड इफेक्ट्स, ज्याला घातक साईड इफेक्ट्स आपण म्हणू शकतो, तसे आढळून आलेले नाही आहेत. आणि म्हणून मी जे राहिलेले त्यातले आपले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतो आहे की आपण तर सैनिक आहात, आपल्या जीवावरती, आपल्या एका धैर्यावरती आपण हे युद्ध लढतो आहोत. मनामध्ये किंतु परंतु काही न ठेवता आपण बेधडकपणाने जाऊन लसीकरण करून घ्या आणि आपल्या आशीर्वादानेच आपण, म्हणजे मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा
ही लढाई लढतो आहोत